जगावे मरावे प्रेम द्यावे मी तुला, जन्म घ्यावे पण मिळावे तू मला. मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही एर्नाकुलम कोच्चीमध्ये चाललो आहे. तर आज पतजींची ट्रीटमेंट आहे, म्हणजे PRP सेकंड PRP आहे आणि 1 महिना झालेला आहे केस लावून. तर आता 1 महिन्यानंतर त्यांनी सांगितलेलं की सेकंड PRP करूया. फर्स्ट झाले आहे ना प्लॅन, झाले ना फर्स्ट. फर्स्ट PRP त्या दिवशी केलेला, तो व्हिडिओ पण टाकला आहे. आणि हेअर ट्रान्सप्लांटेशन कसं करतात काय त्याच्याविषयीची पूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओसुद्धा मी पूर्वी अपलोड केला आहे. तर आता 1 महिन्यानंतर बघा एवढी केस वाढलेत पतजींची, आलेत केस सगळी. काय मग भीती वाटते याच्यात? पहिल्यांदा सगळी म्हणायची दुखत नाही दुखत नाही. थेरपी करताना सुद्धा दुखतं जास्त. इंजेक्शन घेतात ना डोक्यामध्ये. वाव आबाळ किती भारी झालं. रस्त्याने जाताना इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मस्त क्लायमेट झालेलं होतं आणि पुढे बघितल्यानंतर पण भारी वाटत होतं. तर म्हटलं शूट करावा हा सीन. तर केरलामध्ये सिम्पली तुम्ही ट्रॅव्हलिंग जरी केली तरीही तुमच्या मनाला आनंद होईल. एवढे छान वातावरण असतं इकडं, मस्त ग्रीनरी असते आणि एक वेगळीच वाईब येते केरलामध्ये आल्यानंतर. जे कोणी आलेत त्यांना माहिती आहे. पण खरं तर केरला फेमस टुरिस्ट प्लेस आहे, त्यामुळे इथं भरपूर आपले महाराष्ट्रीयन लोक पण भरपूर येतात नेहमी. आम्ही बऱ्याच वेळा कुठे कुठे फिरायला जातो केरलामध्ये, त्यावेळेस आम्हाला एकतरी मराठी फॅमिली दिसतेच. म्हणजे इथं आपल्या तिकडची भरपूर लोक येतात, म्हणजे केरला तसं आहेच. आणि आता जाताना आम्ही इथं नाश्ता करणार आहे. नाश्ता केल्यानंतर हेअरक्राफ्टमध्ये जाणार आहे. म्हणजे पतजींची जी ट्रीटमेंट होती ना, त्यांनी सांगितलेलं 1 महिन्यानंतर अजून या. तर आता त्याच ठिकाणी अजून आम्ही रिपीट जाणार आहे. तर पहिल्यांदा पेटपूजा करावं म्हटलं, भूक भरपूर लागले. तर आमचं जे फेवरेट रेस्टॉरंट आहे एम्पायर प्लाझा, या ठिकाणी आम्ही आता आलो आहे. तर हे हॉटेल तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, बऱ्याच व्हिडिओमध्ये, कारण आम्ही कोचीला जाताना याच रेस्टॉरंटमध्ये थांबतो. मस्त जेवण भेटतं आणि आमची जास्त ओळख पण आहे. पहिल्यापासून भरपूर वर्षापासून आम्ही इथं येतो आहे, त्यामुळे मस्त गरम गरम जेवण बनवून देतात. तर इथं आम्ही सकाळी परोटा घेतलेला आहे, व्हेज करी घेतली, व्हेज कुर्मा आणि अप्पम पण घेतलेला आहेत. तर आता हे सकाळचं असं जेवण आम्ही करतो आहे. नंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही गुडूकडसुद्धा जाणार आहे. म्हणजे आज फुल डे इथं कोचीमध्येच आम्ही स्पेंड करणार आहे असं प्लॅन करून आलो आहे. पण आता गुडूची परीक्षा आहे, त्यामुळे बघू आता कुठे जायला भेटतं आहे की नाही. पुढे तुम्हाला दिसेलच. भूक पण भरपूर लागली होती. बऱ्याच वेळा असं वाटतं की परोटा नको खायला, मैद्याचा असतो त्यामुळे. आणि परोटा पुढे आला गरम गरम की खायची इच्छा होते. नंतर वाटतं की 8 दिवसातून एकदा तर खातो आहे, काही हरकत नाही, त्यामुळे खाऊन घेतो. तर इथे बघा आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलो सुद्धा. तर इथं बघू आता नंबर्स भरपूर आहेत की काय, कारण इथं गर्दी भरपूर असते नेहमी. तर आम्ही अपॉइंटमेंट घेऊनच आलो होतो, त्यामुळे इथंच वेट करत बसलो जस्ट. तर इथं बघा प्रचंड गर्दी आहे. पद्धतीनं आता थोडीशी भीती वाटायला लागली, कारण ती PRP करताना भरपूर 22 वेळा तरी इंजेक्शन डोक्यामध्ये असं घुसवतात, त्यामुळे दुखतं भरपूर. गेल्या वेळेस पण भरपूर दुखलेलं. आता पतीजी आतमध्ये गेलेत, तर आता इंजेक्शन घेऊनच बाहेर येणार आहेत. तर तो सुद्धा सीन मी कधीतरी पुढे दाखवेन, कारण आता जी आमची इंजेक्शन केली 1 लाख लाल झालंय सगळं डोक्याला. हां, लय दुखलं का? काय झालं? एवढी काय केस महाग, एवढी केस लावायची गरज होती बे. लावलीच चालले. मराठी बोला पाहिजे. असले तर आपली गाडी काढून केस कापते. पार्लर कुत्रच नकर मारतो घेतली असं कसलं दुखत रे.
तर आता ट्रीटमेंट वगैरे करायची होती, PRP ती सगळं काही झालेलं आहे. आता आम्ही गुडूकडे आलो. इथं तुम्ही बघू शकता अमृता मेडिकल कॉलेज. तर हे कॉलेज खूप मोठं आहे, खूप मोठ्या परिसरमध्ये हे सेट झालेलं आहे. त्याचा डिटेल व्हिडिओ पूर्वी मी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्याविषयी सगळी माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे कोणकोणते कोर्सेस इथं अवेलेबल आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये सेफ्टीसुद्धा भरपूर आहे, मुलींना बाहेर पाठवत नाहीत. आणि इथं सगळे टीचर्स वगैरे सुद्धा बेस्ट आहेत. ते कोचिंगमधलं सगळ्यात बेस्ट कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटलसुद्धा आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय, ज्या गेटमधून आपण एंट्री केले तिथून हे स्टार्ट होतं आहे. एवढा मोठा परिसर आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि नंतर हॉस्टेल येणार आहे. तर हॉस्टेलचं सेक्शन वेगळं आहे. ती जी समोरची बिल्डिंग दिसते ना, ती सुद्धा हॉस्टेलच आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लॉग्ससुद्धा मी अपलोड करत असते. ह्या चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असतात. म्हणजे माझा हेतू असा होता की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना घर बसल्या केरळामधलं कल्चर किंवा इथलं जेवण वेगवेगळ्या पद्धतीचं कसं असतं, कोणकोणती फिरण्याची ठिकाणं आहेत, हे सगळं काही माहिती व्हावं, त्यासाठी मी स्पेशली हा यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला होता. तर आता मी एकटीच चालले, कारण तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये ना. जेंट्सना कुणाला अलाउड नाही, म्हणजे पप्पाला वगैरे येऊ देत नाही, त्यामुळे मी चाललेली. आणि गुडू आता एवढी स्लिम झाली, ओळखू पण येणं झाले. गुडूवाली तेव्हा मला ओळखली नाही, खरंच सांगते गुडू अचानकच स्लिम झाली. त्यामुळे काय मग किती दिवस होते गुडू? 1 वीक. जशी गुडू गाडीत बसली तसा कालवा गोंधळ सुरू झाला. गप्पा टप्पा सुरू होत्या. आम्ही चौघंजण विचार करत होतो की कुठे जायचं. आम्हाला एक मूव्ही बघायची होती, पण जो सिनेमा आम्हाला बघायचा आहे तो लुलू मॉलमध्ये नव्हता. त्यामुळे मग नंतर म्हटलं कॅन्सल करूया तो प्लॅन. मग आम्ही म्हटलं की इथं जुडिओमध्ये जाऊया, कारण पतीजींना टी-शर्ट घ्यायचे होते. तर एका व्यक्तीसाठी टी-शर्ट घ्यायचा असं प्लॅन आम्ही करतो, पण सगळ्यांसाठी कपडे घेऊन जातो, नेहमीचंच हे आहे. तर आता पार्किंगमध्ये जस्ट आम्ही इथं गाडी पार्क केली आणि आता बघू कुणाला काय पसंत पडतं आहे की पतीजींनाच फक्त पसंत पडतं आहे. तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल. शॉपिंग करायची म्हटलं की सगळेजण एक्सायटेड असतात. इथं कसं आहे की कधीही शॉपिंग करायची म्हटलं तर मुलं पळत येतात. म्हणजे कुठं फिरायला जायचं असेल तर बऱ्याच वेळा नको, अभ्यास आहे असं म्हणतात. बट शॉपिंग करायची म्हटलं की एका पायावर तयार असतात. किती जरी शॉपिंग केली तरी ह्यांना शॉपिंग करायचीच असते. म्हणजे या तिघांनाच नाही, खरं आम्ही चौघांनाच म्हणता येईल, कारण सगळ्यांनाच आवडतं शॉपिंग करायला. पण शॉपिंग हा असा विषय आहे की कितीही आपण केली तरी आपलं भरत नाही, मन काही भरत नाही. म्हणजे तर आता आम्ही जुडिओमध्ये चाललोय. कुणाला कपडे घ्यायला? मला तुम्हाला बोटूला बेब्याला तुला मस्त आहे. जा तिसरा हल्ले माझे. फायनली आम्ही बाहेर. तर फायनली शॉपिंग झाली. एका व्यक्तीसाठी घ्यायला गेलो आणि घेतलं सगळ्यांसाठी. तर काय काय घेतलं ते तुम्हाला पुढे मी लास्टला दाखवते. तर इथं पाहू शकता आम्ही आता रिटर्न घरी चाललो आहे. आता 10 दिवस गुडूला सुट्टी आहे, त्यामुळे गुडूसुद्धा आमच्याबरोबर येते. तर इथं आम्ही सकाळीच्या हॉटेलमध्ये जेवण केलं. त्याच हॉटेलमध्ये आता दुपारचं जेवण, दुपारचं नाही आता 3 वाजलेत खरं तर 3 वाजताचं जेवण करायला आलं. पण भरपूर लागले आणि बघू आता काय काय घ्यायचं ते. गर्दी प्रचंड आहे, इथं नेहमी भरपूर गर्दी असते. तर आम्ही बघत होतो की आम्हाला काय घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, पतीजींनी केरला थाली घेतली आहे, म्हणजे केरलाचं ऊन असं त्याला म्हणतात. तर त्याच्याबरोबर भरपूर वेगवेगळ्या भाज्या येतात.
तर त्यासुद्धा तुम्हाला जवळून दाखवते. ज्यावेळेस आम्ही केरला थाली घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणाऱ्या भाज्या मला खायला जास्त आवडतात, भाज्या फक्त. तर इथं आम्ही चिकन बिर्याणी घेतली, आम्ही ठिकाणी चिकन बिर्याणी घेतली, पतीजींनी केरला थाली घेतली, त्याच्याबरोबर फिशसुद्धा घेतलेत. तर केरला थालीमध्ये केरला पद्धतीचं राईस भेटतो, मोठावाला असतो. तर याच्याबरोबर बघू शकता तुम्ही पायसम आहे आणि भरपूर भाज्या दिलेत. थोड्या आपल्याला किती पाहिजे तेवढ्या आपण खाऊ शकतो, अनलिमिटेड आहे, कितीही मागितलं तरी ते देतात. तर आम्ही बऱ्याच वेळा काय करतो की पतीजींनी जर ऊन घेतलेलं असलं म्हणजे केरला थाली घेतलेली असेल तर आम्ही भरपूर भाज्या त्याच्यातल्या घेऊन खातो, कारण ते देतात सुद्धा आणि टेस्टी पण असतात, पौष्टिक पण असतात. इथल्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये नारळ आणि नारळाचं दूध जास्त असतं, म्हणजे 2-3. तर याच्यामध्ये आपल्याला सांबार भेटतं, नंतर मोरकरी, भरपूर कऱ्या असतात वेगवेगळ्या. तर एक व्हिडिओ डिटेल मी बनवलेला आहे, ऊनमध्ये कोणकोणत्या भाज्या असतात त्याच्याविषयीचं सर्व काही सांगितलेलं आहे. तर मस्त पोट भरून जेवण केलं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. जाताना म्हटलं आईस्क्रीम खावं, तर आता आईस्क्रीम खात आम्ही घराकडे चाललो आहे. तर ह्या चॅनलवरती तुम्हाला जे घरचे ब्लॉग असतात ते जास्त बघायला भेटणार नाहीत, कारण की टूरचे व्हिडिओज अपलोड करण्यासाठीच मी हा चॅनल काढलेला होता. त्यामुळे बरेचसे आम्ही ट्रॅव्हलिंगचे, कुठे फिरायला जातो, कुठेही गेलो ना, तेच व्हिडिओ मी जास्त करून चॅनलवरती टाकत असते. तर रस्त्याने जाताना आम्हाला इथं फणस दिसली आणि भरपूर वेगवेगळ्या क्वालिटीची फणसं इथं होती. तर याला इथं चक्का म्हणतात आणि इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतात, तुम्हाला माहितीच असेल. आणि केरलामध्ये भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची फणसं भेटतात. तर इथं बघा एकदम स्वस्त आहे, 1 किलो 20 रुपयाला आहे. तर आम्ही 170 रुपयाला किती मोठं एक फणस घेतलं आहे, म्हणजे सगळ्यात स्वस्त मला वाटतं इथंच भेटतं की काय. आणि आम्ही आता घरीसुद्धा पोहोचलो. फणस कट करताना कसा कट करतात किंवा कसा पिकलाय ओळखतात, त्याचे काय काय फायदे आहेत ते सुद्धा मी नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करेन शॉर्टमध्ये, तर नक्की बघायला विसरू नका. आणि आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केले. तर इथं मी चप्पल घेतली, एकदम मस्त क्यूट चप्पल होती, मला आवडली त्यामुळे मी आता घेतली. आणि आधीने पण इथं घेतलेली आहे बघा, आधीची अशी आहे. आणि नंतर आधीला टी शर्ट, पतीजींना टी शर्ट, गुडूला ड्रेस, मला एक ड्रेस, असं आम्ही शॉपिंग केले. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे येणारे सुद्धा व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल की केरलामध्ये कसं काय कशा पद्धतीचं असतं, म्हणजे केरलामधलं सगळंच तुम्हाला व्हिडिओ थ्रू समजून जाईल. तर पुढे येणारे व्हिडिओज नक्की बघा. तर या चॅनलवरती रोज शॉर्ट व्हिडिओ येतो आणि मोठा व्हिडिओ एक दिवसाआड मी टाकत असते.